नमस्कार. आज नवरात्रीचा दुसरा दिवस आणि आज आपण दुर्गेचं जे दुसरं रूप आहे, देवी ब्रह्मचारिणी हिची आराधना करत असतो. तर मी तुम्हाला त्याबद्दल माहिती सांगणार आहे. देवी ब्रह्मचारिणी हिच्या नावातच ब्रह्मचारिणी. ब्रह्म म्हणजे तपस्या आणि चारिणी म्हणजे आचरण. या देवीने खूप घोर तपस्या केली आणि तेव्हा तिला हे तपस्विनी आणि ब्रह्मचारिणी असे नाव मिळाले. आपण जेव्हा या देवीची आराधना करतो, तेव्हा आपल्याला स्वतःला सुद्धा आपल्या मनाला जाणून घेता येतो. आपण आपल्या मूळ स्वभावाला जाणून घेतो. आपलं मन शांत होतं, संयमी होतं, स्थिर होतं आणि एक सामर्थ्याचं प्रचिती आपल्याला जाणवत असते. इतकी शक्ती आहे या देवीच्या आराधनेमध्ये आणि ह्या देवीचं रूप अद्भुत आणि भव्य आहे. हिच्या उजव्या हातात जपमाळ असते, तर डाव्या हातात कमंडलू असतो. असं मानलं जातं पौराणिक कथेनुसार, की देवी शैलपुत्री म्हणून जेव्हा या देवीने जन्म घेतला होता, जेव्हा ती हिमालय राजाची मुलगी म्हणून जन्माला आली होती, तेव्हा नारद मुनीने तिला सांगितले होते, की भगवान शंकर पती म्हणून हवे असतील तर तुला कठोर तपश्चर्या करावी लागेल. तर त्या देवीने ती तपश्चर्या केली. ती जंगलात राहिली, फळे खाल्ले आणि तिने हजारो वर्षे तशी तपश्चर्या केली आणि म्हणूनच तिचे नाव ब्रह्मचारिणी आणि तपश्चारिणी असं झाले. आणि ह्या देवीची आराधना केल्यानंतर आपल्याला मनःशांती मिळते, स्थैर्य मिळते, अनेक अडचणींवर मात करण्याचं आपल्याला सामर्थ्य मिळते. अशी इतकी महान अशी ही देवी ब्रह्मचारिणी आहे आणि आपण तिची आराधना केलीच पाहिजे. अशा या देवीला मी नमन करते.